Hello students, we are studying real numbers. Now last point of real numbers, that is decimal expansion of rational numbers. Okay. First, real means rational and irrational. Real means rational and irrational. Okay. Now decimal expansion of rational numbers. There are main two types, terminating and non-terminating. Terminating means, see here, टर्मिनेटिंग असणारे ऑल नंबर्स ज्यांचं डेसिमल रिप्रेझेंटेशन असते, सगळे नंबर्स रॅशनल असतात. टर्मिनेट जे होतं ते टर्मिनेटिंग असेल तर ते रॅशनल नंबर म्हणजे वी नो इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू, वेअर प्राइम फॅक्टर्स ऑफ क्यू आर इन द फॉर्म ऑफ 2n into 5m, where n and m are non-negative integers and p and q are co-primes. आता यातलं तुम्हाला काय समजलं बघा, म्हणजे p बाय q फॉर्ममध्ये असणारा नंबर, फॉर एक्झाम्पल 5/10, हा एक एक्झाम्पल घेते. दिस इज टर्मिनेटिंग टाईप. वाय टर्मिनेटिंग? इट्स आन्सर इज 0/5. डेसिमल रिप्रेझेंटेशन टर्मिनेट होते बघा. मग हा p बाय क्यू, यातला हा q डिनॉमिनेटर आहे बघा, विच इज इन द फॉर्म ऑफ 2 into 5. नो, सी हियर 10 means 2 into 5, 2 raised to any index and 5 raised to any index. Then such numbers which are in the form of p by q, where prime factors of q are in the form of 2 raised to n and into 5 raised to m. And one more condition, p and q are co-primes. आता co-primes बद्दल एक एक्सरसाइज मधलंच एक सम एक्सप्लेन मी करते co-primes साठी. ठीक आहे. आणि ही कन्सेप्ट अजूनही कळली नसेल तर एक्झाम्पल्स एक्सरसाइज मधले लक्षात येत आहेत का बघा. दिस इज अबाउट टर्मिनेटिंग. आता नॉन टर्मिनेटिंगचं कसं आहे बघा. नॉन टर्मिनेटिंगमध्ये दोन ऑप्शन्स येतील. कुठले दोन ऑप्शन्स? ते नॉन टर्मिनेटिंगमध्ये रिपीटिंग एक टाईप येईल आणि नॉन रिपीटिंग एक टाईप येईल. रिपीटिंग आला तर दे आर रॅशनल, नॉन रिपीटिंग आला तर दे आर इरॅशनल नंबर्स. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथं 1/3 याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे 0.333 असं कंटिन्यू होते, म्हणजेच आपण कसं लिहितो 0.3 बार. दिस इज अवर रॅशनल नंबर. सियर 1/3 रॅशनल आहे, म्हणजे ह्याचं रिपीट होतोय, सेम ग्रुप सेम नंबर रिपीट झाला तर दॅट इज नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग. आणि नॉन रिपीटिंग म्हणजे कसं बघा, √3 जर व्हॅल्यू तुम्ही काढायला घेतला, √3चं जर लॉंग डिव्हिजन मेथडनी √3चे कॅल्क्युलेशन केलात तर 1.732, सेम ग्रुप सेम नंबर रिपीट होत नाही. वन मोर एक्झाम्पल 1.030030003 असं पुन्हा काय येणार 00403 503 अँड सो ऑन. इथं सेम ग्रुप सेम नंबर रिपीट होत नाही. सच नंबर्स आर इरॅशनल नंबर्स. ज्याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिपीटिंग आहे ते इरॅशनल्स आहेत. टर्मिनेटिंग आहेत, टर्मिनेटिंगमध्ये रिपीटिंग आणि नॉन रिपीटिंग. रिपीटिंग असेल तरी रॅशनल आहेत, नॉन रिपीटिंग असलं तरी, म्हणजे टर्मिनेटिंग असेल नुसते टर्मिनेटिंग असेल तरी ते रॅशनल आहेत. फक्त नॉन रिपीटिंग असेल तर इरॅशनल. हा पॉईंट आधी क्लिअर होतोय का बघा. एक्झाम्पल घेते, लक्षात येते का बघा. एक्सरसाइज 1.4 त्यातलं फर्स्ट क्वेश्चन काय बघा. विदाउट लॉंग डिव्हिजन स्टेट वेदर टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग काय ते एक्सप्लेन करायचं आहे. आता एक फर्स्ट क्वेश्चन कसा घेतला आहे बघा तुम्ही. 13/3125 काय करायचे बघा. डिनॉमिनेटर्सचे फॅक्टर्स काढायचे. आता फॅक्टरायझेशन तुम्हाला असं डायरेक्ट येत नसेल तर तुमच्या रेग्युलर मेथडनी तुम्ही असं फॅक्टरायझेशन करू शकता. 5 जर तुम्ही मल्टिप्लाय करत गेला तर 5 टाइम्स, म्हणजे इथं 5⁵ येते. म्हणजे डिनॉमिनेटर जो क्यू आहे त्याचे फॅक्टर्स कसे आले बघा. 5⁵. मग 5⁵ इंटू 2 नाही आहे ना, मग 2�0 ऑल्सो वी कॅन राईट. 2�0 इज 1. मीन्स हिअर क्यूचे प्राईम फॅक्टर्स कुठल्या फॉर्मॅटमध्ये आले बघा. 2n इंटू 5m. या फॉर्मॅटमध्ये जर फॅक्टर्स आले, क्यू म्हणजे डिनॉमिनेटरचे, देन इट इज टर्मिनेटिंग टाईप.
इफ q has, q म्हणजे डिनॉमिनेटर has prime factors in the form of 2 raised to n into 5 raised to m, then such numbers are terminating. Means given number is terminating, its decimal representation is terminating. Okay, one more example. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा 7/8 फक्त डिनॉमिनेटर चेक करायचा. 8 इज 2's क्यूब, यू नो. दिस इज इन द फॉर्म ऑफ 2 raised to 3 आणि 5 raised to 0. मीन्स डिनॉमिनेटर्सचे फॅक्टर्स या फॉर्मॅटमध्ये आहेत 2 raised to m इंटू 5 raised to m. या फॉर्मॅटमध्ये असेल तर सच डेसिमल रिप्रेझेंटेशन इज टर्मिनेटिंग, म्हणजे हे टर्मिनेटिंग आहे. वन मोर एक्झाम्पल 455. आता 455चे फॅक्टर्स मी इथं दिलेत बघा, प्राईम फॅक्टर्स या फॉर्मॅटमध्ये आहेत का रे? 2 raised to 5, 5 raised to 2 raised to n, 5 raised to m नाही आहेत. Other than 2 and 5 there are 7 and 13. Other than 2 and 5 there is at least one factor extra, then it is non terminating repeating. जे रिकरिंग मध्ये येतं म्हणजे रॅशनलच आहे, फक्त नॉन टर्मिनेटिंग येतं. वी हॅव टू चेक वेदर टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग. हां, आता मी जस्ट म्हणलं होतं बघा, को प्राईम्सबद्दल तुम्हाला मी एक्सप्लेन करते. आता हा नंबर बघा 6/15. तुम्हाला काय वाटेल आता 6/15 तुम्ही 50 डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स बघाल ना, काय म्हणाल 3 into 5. म्हणजे इथं तुम्ही काय म्हणणार अदर दॅन 2 and 5 3 फॅक्टर आहे म्हणजे हे रिपीटिंग येईल नाही. बघा इथं 6/15ला पहिल्यांदा मी स्प्लिट केले 3 2 आणि 3 5. हे 3 कट झाले. का असं केलंय तर तिथं पी आणि क्यू को प्राईम्स होतं. को प्राईमचं मिनिंग आहे देर इज नो कॉमन फॅक्टर. म्हणजे इथं हा कॉमन फॅक्टर जो आला होता तो पहिल्यांदा काय करायचा होता, कट करायचा होता. अँड देन सी नाव डिनॉमिनेटर इज 5 मीन्स 5 raised to 1 into 2 raised to 0. इट इज इन द फॉर्म ऑफ 5 raised to m into 2 raised to n. हेन्स इट इज टर्मिनेटिंग. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा इथं रिडक्शन करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. अँड देन चेक वेदर टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग. सच सब क्वेश्चन्स आर देअर. ऑल दीज रिमेनिंग आर फॉर युअर सेल्फ, मीन्स टुडेज होमवर्क. नेक्स्ट क्वेश्चन. विदाउट डिव्हिजन वी हॅव टू राईट डेसिमल एक्सपान्शन ऑफ गिवन. म्हणजे फर्स्ट क्वेश्चनमध्ये जे 10 सब क्वेश्चन्स आहेत त्याचं डेसिमल एक्सपान्शन विदाउट डिव्हिजन लिहायचं आहे. हाऊ वी कॅन राईट विदाउट डिव्हिजन? सी हिअर 13 divided by 3125. जस्ट आय टोल्ड दॅट दिस इज इक्वल टू 5 raised to 5. आता याचं जर डेसिमल रिप्रेझेंटेशन लिहायचं असेल तर हा 5 raised to 5 आहे. वन मोर घ्यायचं काय तर इंटू 2 raised to 5 सेम इंडेक्स घ्यायचा. इफ यू डिवाइड बाय 2 raised to 5 अगेन मल्टिप्लाय ऑल्सो 2 raised to 5. मग 13 into 2 raised to 5 म्हणजे किती येणार आहे 32. 13 into 32 हे कॅल्क्युलेशन करा, दॅट इज 426 येईल. आणि डिनॉमिनेटर बघा बघा 5चा 5 आणि 2चा 5 म्हणजे 10चा 5 होणार ना. आणि 10 raised to 5 म्हणजे हे 5 zeros म्हणजे 5 डेसिमल द्या लास्ट डिजिटपासून 1 2 3 4 5 इथं येईल. म्हणजे 13/3125चा आन्सर तुम्हाला काय मिळेल 0.00425. ओके. आणि सच रिमेनिंग क्वेश्चन्स त्यातले जे आहेत सब क्वेश्चन्स ते तुम्ही होमवर्क म्हणून कंप्लीट करायचे. वन मोर क्वेश्चन इन दॅट सेम एक्सरसाइज. क्वेश्चन इज डिसाइड वेदर रॅशनल or irrational, and if rational, correction here, if rational, write in the form of p by q. See this one example 43.123456789. आता we have to check whether rational or irrational. if rational p by q फॉर्म लिहायचा आहे. आता हे टर्मिनेटिंग झाले ना रे, इथं एंड झालाय टर्मिनेट आहे, therefore it is rational. That is first point. And if rational we have to write in the form of p by q. Here how many digits count here 1 2 3 4 5 give same zeros, 9 decimals here, give here 9 zeros, and this is in the form of p by q. See here why here it is in the form of terminating or why it is rational. See here denominator is 10 raised to 9 and 10 raised to 9 means 2 raised to 9 into 5 raised to 9 means denominator has factors in the form of 2 raised to n into 5 raised to m. Hence it is terminating. Okay.
वन मोर एक्झाम्पल सेकंड. आता या सेकंड क्वेश्चनमध्ये बघा 0 पॉईंट कसा नंबर आहे बघा 1 2 0 1 2 0 0 1 1 2 0 0 1 2 4 0. आता इथं एनी ग्रुप और एनी नंबर रिपीट झालेलं नाही आहे. देअरफॉर इट इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग आहे आणि असं असेल तर इट इज अन इरॅशनल नंबर. रिमेंबर दिस. अँड वन मोर लास्ट क्वेश्चन 43.123456789 आणि हा सगळा ग्रुप रिकरिंग आहे बघा. होल ग्रुप रिकरिंग आहे. म्हणजे हे कुठल्या टाईपमध्ये येणार आहे? एकतर नॉन टर्मिनेटिंग येणार आहे बट रिपीटिंग येणार आहे. मग आता नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग असेल तर रॅशनल येतं, हे लक्षात घ्या. नॉन रिपीटिंग असेल तर इरॅशनल, रिपीटिंग असेल तर रॅशनल. आता रॅशनल असेल तर P/Q फॉर्म लिहायचा आहे. इन 9th स्टँडर्ड यू हॅव स्टडीड हाऊ टू राईट. कन्सिडर गिवन नंबर ॲज एक्स. हा नंबर एक्स कन्सिडर करा. देन काउंट हाऊ मेनी डिजिट्स आर हिअर 9. देअरफॉर 9 डिजिट्स इथं घ्या, 9 झिरोज घ्या. 9 डिजिट्स नव्हे 9 झिरोज घ्या. मल्टिप्लाय बाय एक्स. गिव नंबर 2. दिस इज गिव नंबर 1. our first number x and by multiplying this give number 2. Do this subtraction means second minus first करा, कॅल्क्युलेशन करा. सेकंड मधून फर्स्ट मायनस केलं तर LHS काय येईल बघा. आणि RHS मध्ये इथं तुम्ही साईडला सबस्ट्रॅक्शन करा. सबस्ट्रॅक्शन काय येते बघा, हे एवढं येते. आता हे जे तुमचं 9999 9 टाइम्स आहे ते इकडं ट्रान्सफर करा, इथं डिवाइड होईल. आता डिनॉमिनेटरचं ऑब्झर्वेशन करा. इज इट इन द फॉर्म ऑफ 2m into 5m? नो, इट इज नॉट इन द फॉर्म ऑफ this denominator as factors, prime factors other than 2 and 5 and hence it is non-repeating. Okay, and non-repeating असलं तरी it is rational. Okay.